पिंजरा पिंजरा रे काय नारकर तुझ्या मालकीचं डोकं बघा मोबाईल इथे इसरून गेलीये सकाळपासून आणि अख्खा गाव फिरतोय ला उचला दे सापडला गोरख साहेबांमुळे मोबाईल सापडला म्हणायला काय हरकत नाही ते म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी हा चला 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 का समजा माझ्याशीच का मी असं काय पाप केलंय म्हणून हे सगळं तू माझ्याच पुढ्यात वाटून ठेवलंयस अरे तुझी सेवा करायला मिळावी म्हणूनच कलाकार झाले ना परीक्षा घ्यायचीच आहे तर कलेची घे अमृची कशा पायी घेतोय तुम्हाला काय का नाही त्या पोरीकडे मोबाईल होता कळलं नाही का चूक झाली अरे त्या गोरखला मोबाईल सापडला असता तर काय केलं असतं त्यानं मगापासून त्याचं कौतुक ऐकून कान विटले माझे असा कोण जहागीरदार लागतो हा गोरख तुमच्या हातातला फोन बंद करा आधी त्या पोरीचा तात्या तुम्ही राईचा पर्वत करताय तो गोरख त्या पोरीपर्यंत पोहोचायच्या आधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे त्याची सुपारी काढायची ओ देवटे तुमची जास्त अक्कल पाजवू नका त्या पोरीला मारून मोठी मर्दुमकी गाजवलीत नव हे कसं निस्तरणार जा भेटा तिला हातापाया पडा तिच्या तिला म्हणावं गोरख पुढे सांगायचं हा समजा खुशीचा मामला आहे अरे सोड रे अरे दरवाजा उघडा ना अरे मला त्याच्या बाहेर नाही इथं अरे सांग आधी अक्का गावात आलेल्या तमाशावाल्यांना धमकावलं का तुम्ही धमकावलं नाही समजावलं नाही तुमचं समजावणं चांगलंच माहिती आहे त्या तात्याचा आरोप आहे तुमच्यावर तमाशावाल्यातल्या पोरीला मारलंय तुम्ही त्या तात्याच्या बोलण्यावरती कसला विश्वास ठेवतोस त्या तात्याच्या जिभेला नाही हाड अरे वाटेल ते आरोप करतो तुझ्या पाठीमागे तो तुला खुनी म्हणतो काय म्हणतो माहितीये म्हणतो गरिबांना मदत करण्याच्या नावाखाली गोरख लोकांवरती अन्याय करतो मला एवढंच सांगा गावात जो तमाशा आलाय त्याला तुमचा विरोध होता का हो आणि तो कायम राहील कारण तमाशामुळे माझं जे नुकसान झालंय ते दुसऱ्या कुणाचंही होऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे अच्छा म्हणजे आता या गावच्या हुकुमशा झालात तुम्ही तुला असं वाटत असेल तर तसं समज चौथ्याच्या इलाक्यात कुत्रा बी शेर असतो एक काम कर गन पावडर लावा ना आमच्या फडात ये नाचा म्हणून नाचा थांबा मी नाचायला तयार आहे